हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर भगवद्गीतामध्ये आपण आता समोर वळूया. भगवंतांनी स्वतःला भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून घोषित केले आहे. ब्रह्मा संहिता आणि इतर सर्व पुराणांनी, विशेष करून श्रीमद भगवंतांनी जे भागवत पुराण म्हणून ओळखले जाते, त्यांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे. कृष्णस्तु भगवान स्मय. म्हणून आपण भगवद्गीता भगवंतांनी ज्या स्वरूपात जशी सांगितली आहे त्या स्वरूपातच स्वीकारली पाहिजे. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात भगवंत म्हणतात, या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात की योग्य पद्धती म्हणजेच भगवद्गीता सर्वात आधी सूर्यदेवाला सांगण्यात आली आणि सूर्यदेवाने मनुने इक्ष्वाकूला आणि याप्रमाणे शिष्य परंपरेनुसार एका प्रवक्त्यानंतर दुसऱ्या प्रवक्त्याने याप्रमाणे चालत आली आहे. परंतु कालांतराने ती लुप्त झाल्यामुळे भगवंतांना ती पुन्हा सांगावी लागली. यावेळी त्यांनी ती अर्जुनाला कुरुक्षेत्र तेथील युद्धभूमीवर सांगितली. भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे परम रहस्य तुला सांगण्याचे कारण म्हणजे तू माझा भक्त आणि मित्र आहेस. याचाच अर्थ असा आहे की भगवद्गीता हा ग्रंथ विशेष करून भगवंत भक्तांसाठीच आहे. अज्ञानवादी साधकाचे 3 प्रकार असतात: ज्ञानी, योगी आणि भक्त, किंवा निवेशितवादी, ज्ञानयोगी आणि भक्त. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात, मी तुला नवीन गुरु शिष्य परंपरेतील सर्वप्रथम श्रोता करीत आहेत. कारण प्राचीन परंपरा खंडित झाली आहे. म्हणून सूर्यदेवापासून चालत येणाऱ्या परंपरेमध्ये नवीन परंपरेची पुनर्स्थापना करावी. तसेच माझ्या शिकवण्याचा नव्याने पुनर्प्रचार अर्जुनानेच करावा अशी भगवंताची इच्छा होती. भगवद्गीता जाणण्यामध्ये अर्जुनाने अधिकारी व्यक्ती व्हावे अशी भगवंताची इच्छा होती. यासाठी आपण पाहू शकतो की भगवद्गीतेचा उपदेश विशेष तत्त्वाने अर्जुनालाच सांगण्यात आला. कारण अर्जुन भगवंताचा भक्त, साक्षात शिष्य आणि जिवलग सखा होता. म्हणून ज्या व्यक्तीकडे अर्जुनासारखे गुण आहे ती व्यक्ती भगवद्गीता उत्तम प्रकारे जाणू शकते. म्हणजेच त्याने भगवंताची प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणाऱ्या भगवंताप्रमाणे असले पाहिजे. ज्यावेळी एखादा भगवंताचा भक्त होतो त्यावेळी त्यांच्या भगवंतासोबत साक्षात संबंध प्रस्थापित होतो. हा एक अत्यंत गहन विषय आहे. तर कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा. माझा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. राधे राधे.